श्री संत बाळूमामांचा मी कट्टर भक्त म्हणजे एखादा मामांविषयी जर तिरका शब्द बोलला तिथंच तुडवला मग असा भक्त थोडक्यात. म्हणजे मामांच्या सेवेमुळं मला माझे शरीरधारी गुरु भेटले. मग ह्याच्यावर विचार करा, आता मामांची सेवा कशी करायची, भक्ती कशी करायची काय माहित नव्हतं. म्हणजे बघा नंबर 7 मधनं माझी सुरुवात झाली मेंढ्या राखण्यापासून. म्हणजे त्या तात्यांच्या बंडगर तात्यात का ना त्यांच्या बघ्यातनं माझी सुरुवात झाली. जशी जमल तशी सेवा करायची. त्यावेळेला लय म्हणजे टेन्शन दुःख बिक्क सगळं म्हणजे तो नात मामांच्या सेवेत आलो का नाही सगळं कर्म उलट फिरल्यागत झालं. पण ती नंतर मला कळलं की हे सगळं का आलं वाटेला आपल्या. म्हणजे ज्या ती भक्ती मार्गात आपण येतो, साधना सेवा मार्गात येतो, त्यावेळेला मागचे जेवढे वाईट कर्म माहिती का नाही हे सगळं पुढे येऊन राहते वजा व्हायला. म्हणजे बँकेतलं लोन मागचं आहे का नाही ती पहिल्यांदा फेडायला लागतंय, मग तिथनं पुढे रस्ता गावतोय. पण एवढं नक्की आहे ह्यातनं की मामांनी मरू नाही दिलं. म्हणजे जगायला लावलं, पुढं जग भोग वजा होती ती आणि ती एक दिवस वेळ आली की सगळ्या निगेटिव्ह एनर्जी सगळ्या संपल्या, सगळं वाईट दिवस संपलं. म्हणजे एक रुटीन लागलं म्हणजे थोडक्यात. पण ही सहन करायला 4-5 वर्ष गेली. म्हणजे भोग एवढं साधक असून भोग सहन करायला एवढे वर्ष गेली. त्याला पण लय म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याला. मी तुम्हाला एक टप्प्याटप्प्यानं मी सांगेन. पण जीवनात हारायचं नाही, काय बी होऊ दे, गुरूंची सेवा करायची. मग ती शरीरधारी गुरु असू देत नाहीतर बिना शरीरधारी गुरु असू देत. एवढं फक्त लक्षात घ्या. अध्यात्मामध्ये पण आला का नाही तर तुमचं सिबिल चेक केलं जातं. म्हणजे बँकेत तुम्ही लोन जर घ्यायला गेला तर तिथं तुमचं सिबिल बघते ती लोन देते ती. तसं अध्यात्मामध्ये पण तुमचं सिबिल का बघते ती, मागं काय कांड करून आलाय, नाहीतर मागं तू अत्याचार कुणा करून आलाय, कुणा फसवून आलाय, कुणा रडवून आलाय, काय आलाय आणि हिथं आलाय सण देवाच्या चरणावरती आलाय, देवा मला माफ कर, मी आता इथून पुढे व्यवस्थित वागतो. पण मागचं केलेलं कारण त्याचं काय, त्याची बी हे आहेच की. तसं मामा तुम्हाला मार्ग दाखवते ती. आता मामांच्या सेवेत कोण कोण आहे कोण कोण नाही मला माहित नाही, पण शो कट्टर मामांचा मेंढका आहे बरं का, बकऱ्या चारणारा. 7 नंबर बघा, 14 नंबर बघा, 15 नंबर बघा, 4 नंबर बघा, म्हणजे बरंच फिरलेला आहे. जर आमोशाला मी आदमापुरात असो, जर आमोशाला आता इकडं तिकडं थोडंसं जायचं होत नाही, पण मी मेंढ्यांकडे तरी जातो, नाहीतर बागेत तरी जातो, नाहीतर म्हणजे आदमापूरला तरी जातो, नाहीतर माझ्या परिसरात इथं मामांचं मंदिर आहे, मी तिथं त्याला टाइम वेळ नसतो. रात्री छर आली, मी 12 वाजता आंघोळ केली, मी निघालो आदमापूरला. असा हे भक्त आहे, कट्टर भक्त मामांचा. आणि 100% तुम्हाला म्हणजे तुम्ही सेवालाल महाराजांचे तुम्ही गुरु माना, किंवा गोंदवलेकर महाराज असू देत, किंवा बाळूमामा महाराज असू देत, स्वामी महाराज असू देत, दत्त महाराज असू देत, कुठलेही महाराज असू देत, शरीरधारी असू देत नाहीतर बिना शरीरधारी असू देत, पण त्यांची साधना सेवा केलेली तुम्हाला फळ देते 100%. त्यांची जे कोणी गणदूत असतील किंवा त्यांची पण सेवेकरी असतील ना ते तुमच्यापर्यंत येते. तुम्ही डायरेक्ट कलेक्टरकडे जाऊ शकत नाही, पहिल्यांदा तलाट्यापासून सुरुवात करायला लागते. हे विषय मुद्दा तुम्ही समजून घ्या.